शासनाच्या जाचक अटींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1,68,000 शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदान योजनेपासून वंचित राहिलेत। गेल्या 6 महिन्यांपासून मनसेच्या वतीनं याबाबत पाठपुरावा सुरू होता। वेळोवेळी निवेदनं देऊन आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊनही याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्यानं गेल्या 7 दिवसांपासून मनसेचे शहर प्रमुख राजू दिंडोरले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील विभागीय सहनिबंधक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं होतं। 2 दिवसांपूर्वी या संदर्भात मनसे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, बाळाभाऊ शेंडगे, जयराज लांडगे यांनी सहकार सचिव राजेश कुमार आणि सहकार आयुक्त अनिल कवडे यांची भेट घेतली। यावेळी सहकार सचिव राजेश कुमार यांनी वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा आदेश दिला। या आदेशाची प्रत आज विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली। आदेशाची प्रत मिळाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सोडलं। यावेळी मनसेच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला। मनसेच्या आंदोलनाला यश आलं असून येत्या आठवडाभरात अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असं दिलीप धोत्रे यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यातील जे माजी सैनिक शेतकरी आहेत त्या सर्व माजी सैनिकांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं पाहिजे। या मागण्यांसाठी गेले 7 दिवस झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष राजू दिंडोरले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते। या उपोषणाची दखल शासनाने घेतली असून शासनाने 3 मागण्या मान्य केलेल्या आहेत। कालच मंत्रालयामध्ये सहकार सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब, या जिल्ह्याचे DDR साहेब आणि काकडे साहेब अशी आमची काल मंत्रालयामध्ये बैठक झाली होती। या बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। येत्या आठवड्यामध्ये हे सर्व अनुदान कोल्हापूर जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे। सहकार सचिवांचा आदेश प्राप्त झाला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत पाठपुरावा सुरू राहणार असल्याचं प्रसाद पाटील यांनी सांगितलं। जगाचा पोशिंदा असणाऱ्या या शेतकरी हा कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी राजा म्हणून ओळखला जातो। मात्र याच शेतकऱ्याची महाराष्ट्रामध्ये ससेबोल होत असताना थकीत कर्जमाफी असणाऱ्या शेतकऱ्यांना माफी झाली, मात्र प्रामाणिकपणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी काही पांढरपेशी अधिकाऱ्यांनी जाचक अटी टाकून आमच्या शेतकऱ्यांना वंचित केलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे, बाळाभाऊ शेडगे, जयराज लांडगे, नागरगोजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमचे शहर अध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या सहकार्यानं आम्ही गेली 6 महिने हा लढा देतोय। मात्र 7 दिवस आमरण उपोषणाला बसल्यानंतर आदरणीय दिलीप बापूंनी काल मंत्रालयामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांची भेट घेतल्यानंतर सहकार मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून या कोल्हापूरच्या मनसे आमरण उपोषणाची दखल घेऊन सुमारे 55 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 दिवसात जमा होणार आहेत। आणि या योजनेच्या माध्यमातून कोल्हापूरचे काकडे साहेब, खरे साहेब यांनी फार मोठी निर्णायक भूमिका या ठिकाणी निभावली। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेऊन मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला। त्याबद्दल सर्वच अधिकारी, मंत्री महोदय, महाराष्ट्र शासनाचे आभार मानून हा पैसे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लढा चालू राहील। यावेळी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, विजय करजगार, अभिजित पाटील, सचिन होरणे, सचिन पाटील, अमित पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते।